इचलकरंजीतील गांधी चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आठवले गटाच्या वतीने कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या छावा चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने केली। पक्षाचे जिल्हा सचिव आयुष सतीश माळगे यांनी रायप्पा महार यांचा शौर्यगाथा चित्रपटात दाखवण्यात आलेली नाही, हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने इचलकरंजी येथे छावा चित्रपटाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। चित्रपटात रायप्पा महार यांची भूमिका साकारली नसल्याने बहुजनांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केला। आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून ते त्यांचे अंगरक्षक झाले। आणि असं असताना जेव्हा बहादूरगडावरती 5 लाख सैनिकांच्या वेढ्यामध्ये, मोगलांच्या वेढ्यामध्ये एकही चिटपाखरू ज्या ठिकाणी जात नव्हतं त्या ठिकाणी पानकरी वाटपाचा वेश घेऊन त्या बहादूरगडावरती माझ्या राजाला बघायचं आहे आणि राजाला सोडवायचं आहे या हेतूनं, अशा चांगल्या हेतूनं त्या ठिकाणी रायप्पा महार गेले। आणि त्या वेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगळी यात्रा दिसली की इथं काय चालू आहे, तर त्या ठिकाणी आपले स्वराज्याचे धाकलेदारी छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केलं होतं, साखळदंडाने कैद केलं होतं। आणि ही रॅली, त्यांचं जे काय रॅली चालली होती त्या ठिकाणी काय चाललंय हे माहित नव्हतं। आणि जेव्हा त्या रायप्पा महाराजांना बघितलं की आपले महाराज साखळदंडामध्ये अडकलेले आहेत आणि हे सगळेजण त्यांची धिंड काढतायत, अशा पद्धतीची अवस्था बघितल्यानंतर त्यांना ते सहन झालं नाही आणि त्याच ठिकाणी हर हर महादेवाची घोषणा देऊन रायप्पा महाराजांनी झेप घेतली महाराजांच्याकडे आणि आडवं उभं राहून तिथं जे काय मोगलांचे सैनिक होते त्यांना आडवं केलं, 2-3 मोगल सैनिकांना आडवं केलं आणि महाराजांच्या ज्या साखळदंडामध्ये साखळदंड लावलेले त्यात घाव घालू लागले साखळदंडावरती, पण ते तुटले नाहीत। आणि त्यावेळेला हजारो मोगल सैनिक त्यांच्यावरती झडप घातली आणि त्या रायप्पा महाराला त्या ठिकाणी म्हणजे शिरछेद केलं। म्हणजे त्याचं बलिदान हे या स्वराज्याचे धाकलेदानी संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांचं बलिदान गेलेलं आहे। आणि म्हणून तो इतिहास ह्या जाणून बुजून इथले इतिहासकार असतील आणि ते आपले जो कोण डायरेक्टर आहे तो उतेकर, लक्ष्मण उतेकर हा लपवतोय। म्हणून आजही इथल्या जवळजवळ तरुण पिढीला हा इतिहास समजला पाहिजे आणि हा इतिहास समजवण्यासाठी याची माहिती करून दिली पाहिजे आणि हे व्हायला पाहिजे होतं, पण त्याच्याकडून झालं नाही। याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इचलकरंजीच्या वतीनं या ठिकाणी तीव्र जाहीर निषेध करतो। जय भीम। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य व कृषीपूरक व्यवसायांचे परिपूर्ण प्रदर्शन प्रत्येक वर्षी भीमा कृषी 2025 भव्य कृषी व पशु प्रदर्शन 21, 22, 23 व 24 फेब्रुवारी 2025 स्थळ मेरीवेदर ग्राउंड कोल्हापूर।